हा पूर्ण सगळीकडे जंगल भाग होता आणि त्यामध्ये आम्ही राहत होतो. भाईंच्या डोक्यात विचार आला आहे की गेली 20 ते 25 वर्ष ही लोक माझ्यावर आहेत, त्यांना एक हक्काचं घर मिळवून देत. किती घेतले रुपये तुमच्याकडनं? रुपये हो, तो देव माणूस आहे आमच्यासाठी. दीपक भाईच्या माध्यमातून तर आज आमची बरीच मुलं शिकत आहेत. आणि जे आहेत दोघे आले आहेत ना, त्यांचा आणि सावंतवाडीचा काही संबंध नाही आहे. भाईंच्या माध्यमातून आम्हाला सगळी जी सावंतवाडी आहे ती ही दीपक भाईची माणसं आहेत अशी आम्हाला ओळख आहे. हे सगळं आमचं सोयी त्यांनी केली आणि जे काही योजना आहेत हे लाडक्या बहिणीचे हे आम्हाला ना अशी खाईमच राहून दे. पहिल्यापासून म्हणजे आजोबांपासून जे संबंध आमच्या भाईंसोबत आहेत ते चांगले खूप आहेत. मेलो तर आम्ही त्यांच्यासाठी मरणार. कुणासाठी? दीपक भाईसाठी. आम्हाला त्यांनी सावळी दिली, कचऱ्यातलं उचलून वर ठेवलं आणि आमच्यासाठी मुंबई ते पुन्हा ते दिल्ली पर्यंत जाऊन त्यांनी घरं मिळवून दिली. आमचे भाऊ आहेत ते. हा, आमचे भाऊ आहेत. आम्ही कोकण मध्ये भावाला भाई म्हणतो. हो, मग ते आमचे भाई आहेत ना. मग आम्हाला एवढी वर्ष त्यांनी सांभाळलं आहे, त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी नको. आमची लोक संपूर्ण किती एक 10-15 लोक तरी जळून मेले, त्याला बघावलं नाहीत म्हणून आम्हाला ही घरं बांधून दिलेली आहेत. आणि आम्हाला खूप भारी वाटतं की आमचे दीपक भाई केसरकर आहेत, जे इथले स्थानिक आमदार आहेत, ते शिक्षण मंत्री आहेत आणि त्या एवढ्या मोठ्या माणसांचा आम्हाला नावाने बोलवून. सावंतवाडीचा पूर्ण विश्वास त्याच्यावरती आहे. आमच्या सावंतवाडीतले कुठे पण जावा, कोणते पण तुम्ही कानाकोपऱ्यात जावा तर तिथले रस्ते बघितले ना तर बाहेरच्या देशात जसे आहेत रस्ते ऍक्च्युली तसे आहेत रस्ते. पण काम फक्त करणार आहेत फक्त झालं नाही ते बघा चालू आहे काम. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी सद्दाम अली. KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीची जे प्रचार आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते असतील व देश पातळीवरील नेते असतील, हे प्रचार दौरे, प्रचार सभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर उमेदवार जे आहेत हे पायाला भिंगरी लावून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदान करण्याचं आवाहन देखील करताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदारांना काय वाटतंय, त्यांच्या मनाच्या प्रतिक्रिया, त्यांच्या परिसराचा विकास आणि त्यांच्या मनातील आमदार कोण हे जाणण्यासाठी KK न्यूजच्या वतीनं विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या मतदारसंघातील मी एका परिसरामध्ये आहे. या ठिकाणी काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. या मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार जे आहेत दीपकभाई केसरकर हे 3 वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता सध्या 4थ्यांदा ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजप पक्षामधून बंडखोरी केलेले विशाल परब आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतून राजन तेली आणि महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेल्या अर्चना घारे परब ह्या 4 प्रमुख नेत्यांमध्ये ही लढत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या मतदारसंघामध्ये काही नागरिक आहेत, त्या ठिकाणी मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. जिमखाना परिसरामध्ये मी आता सध्या उभा आहे. या ठिकाणी काही तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे गप्पा मारत उभारलेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. काय बसला आता निवांत सगळेजण गप्पा मारत, काय चर्चा सुरू आहे? आज सुट्टी आहे आमची, त्याच्यामुळे आणि इलेक्शनचा माहोल आहे, पाऊस चालू आहे. इलेक्शनचा माहोल झालेला आहे, गप्पा गोष्टी चालू आहेत. कशा प्रकारे चालू आहे विकास तुमच्या इथं विद्यमान आमदारांकडनं? आमचा विकास बघायचा मला ॲक्च्युली खरा. तुम्हाला दाखवतो विकास काय असतो. या खूप लोक बोलतात की विकास नाही झाला. ॲक्च्युली मी एक भटक्या समाजाला युवक आहे. भटक्या समाजातला. आमचं गेली 60-70 वर्ष आम्ही वास्तव करतो सावंतवाडीमध्ये. ज्यावेळी हा समाज इथे आला त्यावेळी सगळे आम्ही विखरले होतो. पहिली गोष्ट म्हणजे 4 घरं तिकडे होती, 4 घरं इकडे होती. जंगल भाग हा पूर्ण परिसर जो आहे ना हा पूर्ण जंगलाचा भाग होता. त्यानंतर आम्ही भाई ज्यावेळी नगरसेवक होते त्या काळातली गोष्ट सांगतो मला मी. ही पूर्ण म्हणजे दीपकभाई केसरकर हे आमचे आमदार आमचे. त्यावेळी म्हणजे हा जो परिसर आता तुम्ही बघताय समोरचा हा पूर्ण सगळीकडे जंगल भाग होता आणि त्यामध्ये आम्ही राहत होतो. काय त्याच्यानंतर आम्ही भाईंबरोबर राहिलो. भाईंच्या डोक्यात विचार आला आहे की गेली 20 ते 25 वर्ष ही लोक माझ्यावर आहेत, त्यांना एक हक्काचं घर मिळवून देत. त्यावेळी भाईंनी म्हणजे 2007 पासून प्रयत्न चालू केलेले. त्या 2000 त्याचं सगळं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे सगळं दिसतं ना.
त्यांच्या भाईंच्या हे हाताने हे काम झालेलं आहे. म्हणजे ही सोसायटी बसवली आहे तुम्हाला? हां, सोसायटी बसवली आहे. बर. ह्या पूर्ण भाग जंगल भाग होता. इथे पावसाच्या म्हणजे पावसामुळे भरपूर चिखल व्हायचा पक्षांनी, त्याच्यात आम्ही राहायचो झोपडपट्टी. त्यावेळेला दीपक भाई तुम्ही म्हणताय त्यांनी विकास केला. हा. किती घेतले रुपये तुमच्याकडनं? रुपये अहो तो देव माणूस आहे आमच्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे 1 रुपये नाही घेता फक्त आमचं रेशन कार्ड आणि ह्या रजिस्टर दाखला ही 2 कागद फक्त होती व्हायची. आणि त्यात अर्धी जागा आहे ना ही ह्याची मालकी हक्काची होती. काय ती जागा दीपकबाईंनी विकत घेतली त्यांच्याकडून आणि आहे पुनर्वसन केलेलं आहे झोपडपट्टीचा. किती लोकांना लाभ झाला या सोसायटीचा? ही 62 कुटुंबाला लाभ झाला याचा. या जागेमध्ये 62 कुटुंबांना घरं दिली. आणि त्याच्यानंतर आमचा म्हणजे इथे जेव्हा आम्ही राहत होतो ना त्यावेळी आम्ही भंगार वगैरे गोळा करायचो. आमची लोक आजही करतात. आणि जास्त शिक्षणाला वाव नव्हता आमच्या समाजात. बाईंनी स्वतः ह्या समाजाकडे आपली माणसं म्हणून लक्ष घातला. प्रत्येकाला शिक्षण महत्त्व पटवून दिलं, कामधंद्याला लावलं. आजच्या तारखेला ना प्रत्येक घरात एक ग्रॅज्युएट आहे. प्रत्येक घरामध्ये. आणि लोक कामाला जातात, युवक बाहेर पडतोय. हे फक्त भाईंच्या विचारामुळे. भाईंनी भंगार व्यवसाय करत होता तुम्ही तुमच्या या समाजामध्ये जास्त होतो, पण आता चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले. आता हा धीरज पाटील, धीरज लाखे हा स्वतः बीकॉम आहे. काय रे मित्र, आता हे सांगायला लागले, तुला काय वाटतंय? तू बीकॉम झालास तुझ्या स्वतःच्या हिमतीवर, घराच्या हिमतीवर, की आता ते म्हणायला लागले दीपकभाईच्या माध्यमातून? तर आज आमची बरीच मुलं शिकत आहेत आणि बऱ्याच मुलांना फायदा पण होतो त्याचा. कारण की आमच्या पहिल्यापासून म्हणजे आजोबांपासून जे संबंध आमच्या भाईंसोबत आहेत ते चांगले खूप आहेत. आणि आजपर्यंत आम्हाला भाईंनी खूप सपोर्ट केला. प्रत्येक गोष्टींमागे आम्हाला भाईंचा खूप मोलाचा वाटा आहे. जर आम्ही बघायला गेलं तर आम्हाला या सावंतवाडीमध्ये कोणाची ओळख नव्हती, ती आज भाईंच्या माध्यमातून आहे. आणि भाईंच्या माध्यमातून आम्हाला सगळी जी सावंतवाडी आहे ही दीपकभाईची माणसं आहेत अशी आम्हाला ओळख आहे. आणि आम्हाला खूप भारी वाटतं की आमचे जे दीपकभाई केसरकर आहेत, जे इथले स्थानिक आमदार आहेत, ते जे शिक्षण मंत्री आहेत आणि त्या एवढ्या मोठ्या माणसांचं आम्हाला नावाने बोलवतात. खरोखरच सगळं तुम्ही म्हणताय ते तुम्ही हे खरं तुम्हाला दाखवतो मी. या सोसायटीला एक प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक युवक हेच वाक्य बोलत भाईंबद्दल. असे कुणा हे म्हणजे आम्हाला कोणी शिकवलं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे आहे भाईंबद्दल प्रेम, भाईंनी जे करून दाखवले आणि म्हणजे लोकांची बघण्याची दृष्टी होती आमच्याकडे. प्रेशराईज करून तुम्ही इथं भाईंच्या सरळ आज विरोधक काही बोलतात ज्यांना काही माहिती नाही सावंतवाडीबद्दल. आणि जे आहे दोघे आले आहेत ना त्यांचा आणि सावंतवाडीचा काही संबंध नाही आहे. काय हो काका, आता हे मला वाटतं की कार्यकर्ते असल्यासारखं बोलतात, सगळं त्यांचं चालू आहे. तुमचं काय वाटतंय? तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा अनुभव मोठा आहे. झालाय का त्यांच्याकडनं विकास खरोखरच? हो झाला. आता हे तर दिसतंय एवढं म्हणजे विकास झालेलाच आहे ना भाईने जे केलाय ते. आणि भाई आम्हाला मदत, आता हे आमचं मंडळी सुद्धा हे आहे ना, आता 25 वर्ष झालं हे मंडळ आम्हाला स्थापन करायला. आमच्याकडे पैसेही नव्हते त्यावेळी 25 वर्षापूर्वी. तर हे मंडळ आमचं भाईने आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष आता ते आहेत नाही आहेत, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून, भाईच्या प्रयत्नातून आज आमचं हे मंडळ सिंधुदुर्गात 1 नंबर हे आमच्या दीपकभाई आणि मधू लाखे यांच्यामुळे झालेला आहे. आणि हा जे विकास आहे हा दीपकभाईमुळे आहे. कोरोनाच्या काळात दीपकभाईने आम्हाला कोणाची मदत नव्हती. ज्यावेळी आमच्या वाटामध्ये बरेच पेशंट कोरोनाच्या ग्रस्ताने झाले तर दीपकभाईने स्वतः आपल्या म्हणजे खर्चाने आपल्या जबाबदारीवर, जिथे आम्हाला बेड सुद्धा उपस्थित नव्हते तिथे त्यांनी बेडची व्यवस्था करून आमच्या लोकांसाठी त्यांनी हे केलं. तुम्ही अनेक विकास कामं केलीत त्यांनी. तुमची ही वस्ती जी झोपडपट्टी होती तुम्ही मला जसं म्हणालात, आणि आज या ठिकाणी एक चांगले बंगले बनवून त्यांनी दिलेले आहेत. सोसायटीमध्ये त्याचं रूपांतरण केलं असं तुम्ही म्हणताय. आता 3 वेळा या ठिकाणी ते आमदार म्हणून काम केलं, शालेय शिक्षण मंत्री पण राहिलेले आहेत. आता विरोधक म्हणतात की आता बदल व्हायला पाहिजे, तर बदल झाला पाहिजे. बदल म्हणजे आता कसं ते त्यांची करण्याची इच्छा आहे तर करून दे ना. विरोधकांचं काय काम, ते काय फक्त बोलण्याच्या याच्यात, पण त्याच्यात करण्याची ताकद आहे दीपकभाईंच्या. अजून त्यांची इच्छा असेल काहीतरी विकास करण्याचा, करून द्या ना. प्रत्येकाला संधी आहे ना करण्याची. मित्रा काय सांगशील, तू ह्याच परिसरात राहतोस काय? होय, मी इथेच राहतो, लाखे वस्तीमध्ये राहतोस तू. काय वाटते तुला? आता ही सगळेजण सांगायला लागलेत विकास झालाय. काय विकास झाला नेमका रे? आता इथले जे विद्यमान आमदार दीपकभाई, तुम्ही जर एंट्रीला झाला ना तर उजव्या साईडला जी मशानभूमी आहे ती तुम्हाला अशी वाटणार नाही की ॲक्च्युली मध्ये ती मशानभूमी आहे. तुम्हाला असं वाटणार की ते चांगलं असं तयार केलेलं गार्डन आहे आणि तिथे आपण फिरू शकतो.
आता त्याला मोठा असा निधी दीपकभाई कडनं मिळालेला आहे. आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की ॲक्च्युली कोणते पण तुम्ही बाहेरच्या गावी गेला ना, जर रस्ते वगैरे बघितलं तर तुम्हाला खड्डे इतके मिळणार ना की असे जाईसारखे आहेत तिथे रस्ते. पण तुम्ही जर एंट्री इथे केलात आमच्या सावंतवाडीतले कुठे पण जावा, कोणते पण तुम्ही कानाकोपऱ्यात जावा, तर तिथले रस्ते बघितले ना तर बाहेरच्या देशात जसे आहेत रस्ते ॲक्च्युली तसे आहेत रस्ते. आणि समोरचे तुम्ही जे क्रीडा संकुलन बघता ते आता नवीन तिथे क्रिकेटपट्टी केलेली आहे. आणि ब्रिटिशकालीन जे बांधलं होतं ना ते जे समोरचं तुम्ही बघताय ब्रिटिशकालीन आहे. ॲक्च्युली तिथे ना ते इतकं जुनं आहे ना की तिथे जे माणसं बसत होती, खेळाडू वगैरे बसत होते, त्यांच्या डोक्यावर 1-2 वेळा छप्पर पण कोसळलं आहे. दीपकभाईंनी ती दखल घेतली आणि आता नवीन क्रीडा संकुलन तिथे बांधले आहे. आणि ते पवेलियन आणि वगैरे बांधणार आहेत. आणि आता मोठ्या निधीकडून ते खेळाचं क्रिकेटपट्टूचं पट्टी बांधतात. बरं, धावपट्टी करणार. होय. हां, पण काम फक्त करणार आहेत फक्त झालं नाही ते बघा चालू आहे काम. चालू आहे का? होय. आज जे आमच्या राज्याचे शिक्षण मंत्री दीपकभाई वसंत केसरकर यांच्यामुळे आज राज्यात भरपूर लोकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळालं. आमच्या वस्तीत बघितलात ना तर भरपूर असे लोक आता हल्ली BCom MA वगैरे झालेले आहेत. पण याच्या अगोदर जे होते ते असे छोटी मोठी कामे करून जगत होते. पण जे दीपकभाईमुळे जे प्रोत्साहन मिळालं, लहानपणापासून ते सर्व मुले ते शिक्षण होय माझं शिक्षण त्यांच्यामुळे झालं. कारण त्यांची जी ओळख आहे, त्यांची जे समोरच्या माणसांना ते आमच्याबद्दल हे करतात ना की त्यांच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. मी स्वतः डिप्लोमा होल्डर आहे. हां, त्यांच्यामुळे आमचं शिक्षण झालं आहे. आता राज्यामध्ये एक नवीन स्कीम आली होती जर्मनीसाठी, तर त्यांनी भरपूर प्रचार केला त्यांनी. आणि फायदा होय आमच्या म्हणजे आमच्या जिल्ह्यातले आणि भरपूर अशी मुलं आता जर्मनीला आहेत, म्हणजे ते जाणार आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून विजा वगैरे दिला गेलेला आहे. आणि त्यांचे भाषेचं सुद्धा ट्रेनिंग ते फ्रीमध्ये आहे. ॲक्च्युली जर जर्मनी भाषेचं ट्रेनिंगचं विचार केला तर त्याची भरपूर कॉस्ट आहे. पण त्यांच्यामुळे ती फ्री कॉस्ट मिळून शासनाने केलं. मात्र दीपकभाई केसरकर जे तुमचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून इथल्या मुलांना त्याचा फायदा होतोय. आता ॲक्च्युली इथे ना तुम्ही बघायला गेले ना तर गोव्यावरून इथे कॉलेजला डिप्लोमाला मुलं येतात. गोव्यासारख्या राज्यातून जर इथे येत असाल तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही की केवढा विकास झाला आहे. काय हो मावशी, किती वर्ष तुम्ही या सोसायटीत, म्हणजे सोसायटीत म्हणतो मी आता याला, सोसायटीत राहताय? बोला. हां, आम्ही ना आता झाली खूप वर्ष आमचे आजोपणजे इथेच. इतक्या वर्ष आम्ही झोपडीतच होते. मग त्यावेळी दीपकभाई आमच्याकडे आले आणि दीपकभाईंनी सगळे आमची सोयी केली आणि आम्हाला सगळं काही कमी पडू दिलेलं नाही आजपर्यंत. 10 लाख रुपये घेतले आणि तुम्हाला बांधून नाही. कोण म्हणते आम्ही काही नाही द्यायला, कशाला सांगायचं, खोटं कशाला बोलायचं. सत्य आहे ते सत्यच बोलायचं. आजपर्यंत आम्ही एवढ्या कचऱ्यात होतो, एवढ्या झोपडीत होतो आम्ही. पण दीपकभाईंनी ज्यावेळी आम्हाला सांगितलं आणि आम्ही तुम्हाला सगळं हे सोयी करून देतो, मग सगळं जे काय असेल ते आमचं सगळं दीपकभाईंनी व्यवस्था केली आणि आम्हाला गटर घालून दिलं. आता इथं चिकड होता, हे आता किती 10-12 वर्ष हे सगळं आमचं सोयी त्यांनी केली. आणि जे काही योजना आहेत हे लाडक्या बहिणीची, हे आम्हाला ना अशी खाईमच राहून दे. कारण का आमच्या मुली शिकलेल्या नाहीत, कुठे त्यांना भेटते पैसे, ते कुठे मिशन घेते काहीतरी घेतलं. आणि हे अशीच आमची योजना चालू होऊन दे एवढंच आम्ही दीपकभाईला सांगणार. आणि दीपकभाई आमच्या पाठीशी राहणार. आमचं चिन्ह फक्त धनुष्यबाण. काही कुणीही बोलून दे, कुणीही आम्हाला बोलायला येऊन दे, आम्ही त्यांचं काही ऐकणार नाही. कारण काय आमचे दीपकभाई पहिल्याच ना आमचे भाई आहेत. ते पहिल्यापासून ते भाई आहेत. भाई म्हणजे ते डॉनवाले भाई की नाही, आमचे भाऊ आहेत ते. हा, आमचे भाऊ आहेत. आम्ही कोकणमध्ये भावाला भाई म्हणतो. हो, मग ते आमचे भाई आहेत ना. मग आम्हाला एवढी वर्ष त्यांनी सांभाळलं आहे, त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी नको. पण आता तुम्हाला सांभाळायला, तुम्हाला घरं झाली तुम्ही म्हणताय, ठीक आहे ना. आता 3 वेळा ते इथं आमदार होते. हो, आता बदल करूया ना जरा. नाही, याच्या पुढे जाऊन द्या. आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी. मेलो तर आम्ही त्यांच्यासाठी मरणार. कुणासाठी? दीपकबाईसाठी. आम्हाला त्यांनी सावळी दिली, कचऱ्यातलं उचलून वर ठेवलं आणि आमच्यासाठी बंबई ते पुन्हा ते दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी घरं मिळवून दिली. आम्ही अंगठा छाप बायका.
बर. शिकलेले नाही आणि काहीच नाही. मुलं जरी शिकलेली असली तरी सुद्धा आम्हाला त्यावेळेस सावळी मिळाली नव्हती. पण सावळी त्यांनी दिली आणि आम्ही जमिनीवर बसलेलो, त्याने आम्हाला खुर्चीवर बसवलं. आता मंत्री येतील काय येतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे बघणार नाही. झोपडीमध्ये राहत होतो, 5 रुपये वडापाव होता, आता 15 रुपये झाला. तिथनं आम्ही दीपकबाईकडेच, सगळे आमची व्यवस्था दीपकबाईकडेच आहे. आमची लोक संपूर्ण किती एक 10-15 लोक तरी जळून मेलेले. त्याला बघावलं नाही ते, म्हणून आम्हाला ही घरं बांधून दिलेली आहे. तेव्हा कसं पहिली म्हातारी माणसं होती, तेव्हा सगळे लोक कसे येवश्री त्याच्या संग वागत होते, आता पण तसेच वागतात. मग हे आमचं कसं आहे, आशीर्वाद कसा आहे की अशीच वागू दे आणि असंच चांगलं राहून दे. हे आपल्याकडं दीपकबाईकडं अशा काही नाही आहे. हे आता मोठी पिढी आहे का नाही, त्यांना पण असंच करू, असं आमचं त्यांना हे आहे, प्रयत्न आहे. बरं, आता येत्या 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेचा निकाल आहे. समोर मातबर नेते आहेत, 4 मातबर नेत्यांमध्ये ही लढत होणार आहे. काय वाटतंय, निकाल काय असणार आहे? दीपक भाई दीपक केसरकर येणार. तुम्ही कसं एवढा आत्मविश्वास? आत्मविश्वास म्हणजे काय, त्या सावंतवाडीचा पूर्ण विश्वास त्याच्यावरती आहे. आणि ते जेवढी कामं करतात ना ते सगळ्या लोकांना पसंत पडलं. आणि आतापर्यंत हे एवढं आमचं हे समाजातलं हे पूर्ण काम त्यांच्यानेच केलेलं आहे. परत त्याच्यानंतर हे सगळं त्यांच्यानेच केलं आहे. त्या साईडला विहीर बांधल्या, आता याच्या प्लस समाज मंदिराचं आमचं नवीन आता हॉल बांधून देणार, सेट वगैरे मारून देणार आहेत त्यांनी. विरोधक म्हणतात की ठराविक लोकांचा, त्यांच्या जवळच्या लोकांचाच विकास झाला. जवळच्या ऐका काय माहिती आहे, विरोधक खूप बोलतात, पण काय आहे ना, जेव्हा तुम्ही तर आता इकडे आहेतच ना, मग तुम्हाला 23 तारखेला माझ्या मते दुपारनंतर समजेलच विरोधक किती असतात किती नाही ते. काय बोलतात? जेव्हा निकाल लागणार तेव्हा तुम्हाला समजणार की यार हे लोक तर विरोधकांना बोलतात, पण यांना मात्र तर दीपक केसरकरच हा माणूस हवा, हे तुम्हाला समजून येईल 23 तारखेला दुपारी. तर या जिमखाना परिसरामधील आपण काही या नागरिकांशी संवाद साधला, या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या नागरिकांनी असं सांगितलं की गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही इथं या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहत होतो. लहानपणापासून आम्ही झोपडपट्टीच होती, अनेक घरं जी विखुरलेली होती, कचऱ्याचा प्रश्न होता, चिखल व्हायचा, पाण्याचा प्रश्न होता इथं. मात्र दीपकभाई केसरकर यांनी या झोपडपट्टी परिसराचा जो काय कायापालट केला तो सोसायटीच्या रूपांतरानं केलेला आहे. आणि याच मुळं त्यांनी जो पायाभूत सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि या झोपडपट्टीतील जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून आज ती तरुण मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी आहेत, अशा देखील प्रतिक्रिया जाणून मिळाल्यात. आणि दीपकभाई केसरकर यांच्या मागं आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहेत. जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत दीपकभाई केसरकरच आमचे आमदार राहतील, असा विश्वास काही महिलांनी आपल्यासमोर आणि आक्रमकपणे त्यांनी व्यक्त केलेला आहे. एकूणच येत्या 23 तारखेला निकाल काय असेल हे तुम्ही बघणार आहात. आणि विरोधकांची कशी तोंडं बंद होणार आहेत अशा देखील प्रतिक्रिया काही तरुण मंडळांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. KK न्यूजसाठी सद्दाम अली, सावंतवाडी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा